मला लगीन करायचंय, मला लगीन करायचंय, लगीन करायचंय मला. ए धोंड्या धोंड्या, अरे मी दिलेली जबाबदारी पार पाडायची सोडून तू इथं का बसलायस? मामासाहेब अहो मला लगीन करायचंय. हा बैल मुझे मार, असं कशाला करतेस? जीव सुखात आहे ना तुझा, राहू दे ना मग. नाही अहो मामासाहेब मला खरंच लगीन करायचंय. कर आणि मर तुझ्या कर्माने. तर ते सोड, मी दिलेली जबाबदारी त्याचं काय झालं? कंची बबन, हा दगड तुझ्या हातात काय? हे मला लगीन करायचंय त्याचा दगड आहे. अरे नाही रे, नवरा बायकोंचं जागरण का होतं हे शोधायची जबाबदारी मी तुला दिली होती, म्हणून हा दगड तुझ्याकडे आहे. हा अरे धोंड्या, का दगड आहे हातात? तीच की नवरा बायको लगीन का करते त्याचा. अरे नाही रे, नवरा बायकोंचं जागरण का होतं त्याच्यासाठी हा दगड तुझ्याकडे आहे. जागरण का होतं? हा मग सोपं आहे की आता देण्यात राहील. राहील ना? मग जा ना, काम कर ना. नवरा बायकोचं जागरण का होत? नवरा बायकोचं जागरण का होत? लक्ष्मण लक्ष्मण आलं बबन, काय थालकं थालकं दोनदा घेऊन फिरतात तुले आणितलं. अरे येड झालास का काय तू? ते टाकून दिलं माझ्या देण्यात कसं राहायचं? धोंड्यासारखं असून तरी कुठे ध्यानात राहते तुझ्या? दोनदा ते बरं ऐका की ऐका ऐका की. मी काय म्हणतो, आता समजा तुम्ही दोघं नवरा बायको आहेत, तुमच्या दोघांचं लगीन झालं आहे की नाही? समजायचं काम तुला दिन झालंय. नाही नाही ऐकून घे की. आता तुम्ही नवरा बायको आहे, मग नवरा बायकोचं रात्रीचं जागरण का म्हणून होतं रे? हा काय झालं? सांग की लक्ष्मी, लाजायचं काय त्याच्यात तवा? अरे दब्बा भैयाला तालकं काय पण काय बोलतोय. गीता वहिनी तुम्ही तरी सांगा की नवरा बायकोचं रात्रीचं जागरण का म्हणून होतं? मामा साहेबांनी जबाबदारी दिली आहे माझ्यावर. सांग सांग सांगा की ऐका तर. सांगा की. काय रे, काम सोडून काय टाइमपास चाललाय तुमचा? नाही कळतोय की. काय रे बघन? मामा साहेब ऐका की, तुमचं बी लगीन झालं आहे का? मला सांगा नवरा बायकोचं रात्रीचं जागरण का म्हणून होतं? अहो मामा साहेबांनी जबाबदारी दिली आहे माझ्यावर. तुझ्या मामासाहेबांना अक्कल नाही, ध्यानात ठेव. काय? मामा साहेबांनी अक्कल नाही. जा आता. तुम्ही काय जात करताय? मामा साहेबांनी अक्कल नाही. दात काढायला काय झालं? काम करा. हा पाहिलं? चल टक्कर मार मला. टक्कर मार. गप ग, काहीतरी खोळगून बसले डोक्यात. अरे तसं नाही र, आपलं बबन साधा भोळा आहे का नाही? आणि साधी भोळी माणसं जे सांगतात ते खरं ठरतं. आणि उद्या जाऊन तुला शिंगा आली तर कसं दिसशील तू? शिंगावाला मुख्यमंत्री. नाही 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 बाबा, चल टक्कर मार मला. गप ग, मी काय नाही, येऊ देत मला शिंगावाला मुख्यमंत्री चालेल लोकांना. आपण सुमीला चालणार नाही की? चल टक्कर मार. माझ्या नवऱ्याला शिंग अजिबात नाही. चल मार. तू गप ना जरा प्लीज. तर मम्मानं बोलवलंय तर तू झोप आवरत नाही, एक तर झोप कशी घालवायची ते सांग ना. पाहिलं? मला एक तोडगा सापडलाय झोपेवर. काय? चल माझ्या संग. कुठे? चल तुझी झोप घालवते बराबर. ये. ए सुमी कुठे? हे सुमे सुमे थांब ना ग, पाऊस पडतोय. म्हणून तर आणलंय.
अगं पण तू झोप जाण्याचा तोडगा सांगणार होतीस ना, तू सांग ना लवकर. मम्माने बोलवलंय परत. पायलट ह्योच तोडगा आहे. चल 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 ए, सुमे 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 यार. सुमे काय यार हे? पायलट आता मग कशी झोप जात्या. मस्त वाटतंय ना गारगार. काय झालं, गेले का नाही झोप? उडाली. हा? असं गार पावसात भिजल्यावर झोप कुठल्या कुठं जाते बघ. अगं पावसामुळे झोप नाही उडाली काही, मग पावसातल्या तुझ्यामुळे उडाली. म्हणजे म्हणजे अच्छा, आत्ता ध्यानात आलं माझ्या. गप्पीच लांब राहायचं. ए सुमे नाही. पायलट लांब राहायचं. सुमे मला शिंग येतील ना, नाहीतर मला टक्कर मारू दे ना तुला. आत्ता बरा श्वास बसला तुझा. बसला. नाही. ओ मिसेस मुख्यमंत्री, असा शिंगावाला मुख्यमंत्री कसा वाटेल? हे सुमे, जाम थंडी वाजते ग. मला पण. सुमे गरम पण होते मध्येच, मध्येच थंडी पण वाजते. असं काय होतंय ग? मला पण. बोंबला पायलट, पायलट अरे मला ताप आलाय. सुमे मला पण ताप आलाय बहुतेक. बघू. गो बाई कशानं? काय आता काल एवढं पावसात भिजायला घेऊन गेलीस, ताप येणार नाही तर काय. मी आपलं झोप जावी म्हणून भिजावं म्हटलं तर तू पावसाळी सहलच केलीस. आता आला का नाही ताप बघ बघू. ठीक आहे ना, पण त्यानिमित्तानं आपल्याला एकत्र राहायचा चान्स तर मिळाला. थांब, मी रागिणीला फोन करतो. येऊ नको सांगतोस. फोन कुठे गेला? गुड मॉर्निंग सर. निघालेच आहे मी. अगं नाही रागिणी, नको नको, आज सुट्टी घे तू. का सर? अगं चेअरमन मॅडमला जरा बरं नाहीये. मी नाही तूच. काय झालं त्यांना? काही नाही, ऍक्च्युली आम्हाला दोघांनाही जरा ताप आलाय. तू पण आराम कर आज, येऊ नकोस. बाय. पायलट सासूबाईंनी विचारलं ताप का आलाय तर काय सांगायचं? तुझ्यामुळे. तू भिजायला घेऊन गेलीस ना काल. तुझ्यामुळं. तूच मला जास्त वेळ भिजायला लावलं. तुझ्यामुळे तुझ्यामुळं तुझ्यामुळे तुझ्यामुळे म्हणलं नवा. बरं ठीक आहे, चल पावसाचं सांगायलाच नको. आपण एक काम करूयात. मला ताप आला म्हणून तुला ताप आला असं सांगूयात. नाही, मला ताप आला म्हणून तुला ताप आला असं सांगूया. आता मी घेतो ना जबाबदारी. मला घेऊ दे की, माझी बी जिम्मेदारी आहे. मी अर्धांगिनी आहे तुझी, मग अर्धी माझी जिम्मेदारी. ठीक आहे, दोघांनाही दोघांमुळे ताप आला असं सांगूयात. ठीक आहे, खरंच ताप आलाय.
लई ताप आलाय का दोघांनी बी? होय, नवरा बायको जागरण झालं का नाही की असंच होता. सुरेश, होय, नवरा बायको जागरण का करते ती माहित आहे का तुला? मला नाही माहित, तू चहा पी. माहिती असलं तर सांग केलं का सुरेश? मामा साहेबांनी माझं पार डोसकं खाल्लंय. साहेबांशी मी जागरण का करते ती हुडकून काढायची जबाबदारी मामा साहेबांनी माझ्यावर दिली. सांग केला का? अबले यार, मला नाही माहित, तू चहा पी बघू. बर, चहा पितून परदेशी बंगला गाठतो. मला हुडकून काढलंच पाहिजे बाबा. लई ताप आलाय का दोघांनी? ते काय सांगितलं नाही सरांनी. सरांनी फक्त दोघांना ताप आलाय आणि कारखान्यावर येऊ नको एवढंच सांगितलं. तू अजिबात काळजी करू नको. मी काय करतो, परदेशी बंगल्यावर जातो, तिथं कसं कसं आहे बघतो, आणि जर तसं काय वाटलं तर तुला लगेच फोन करतो मी. मग तू साहेबासनी सुमीला बघायला ये. हा, अगं रागिनी, तू उगा लई काळजी करू नको. अगं पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसात येतो ताप. बबनराव, आपण दोघं मिळून गेलो बंगल्यावर तर? चालतंय की, जाऊया की मग. नग नग जाऊस बाई. अगं त्या ताई मॅडमला या घरातली माणसं खपत नाही. हा, उगाच तुला काहीतरी बोलले म्हणजे. आणि जावई बापूंनी पण तुला येऊ नको म्हणून सांगितलंय ना. वयावर रागिनी मॅडम, तुम्ही नका येऊ, उगाच तुमचा अपमान व्हायचा. मला अजिबात खपणार नाही. मग बघण्या, तू असं कर, पहिलं सुमीला काय आणि तिला म्हणावं काढा करून पी. हा, काढा करून पिल्याशिवाय तिचा ताप जात नसतो. हा, चालतंय, सांगतो, पण तू काळजी करू नकोस बरं का. जाऊ का मी? बाय बाय. हो. काय रे, असं कसा ताप आला समर? मला पण काही कळत नाहीये ग. आपण डॉक्टरांना बोलवूया का? नाही, नको. म्हणजे व्हायरल फीवर आहे बहुतेक. गोळी घेतली की बरं वाटेल. हे बघ, दुपारपर्यंत ताप उतरला नाही ना तर मी डॉक्टरांना बोलवणार आहे. हो, ठीक आहे. आणि हे बघ, जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत काम करायचं नाही, आराम करायचा. नरसू, लक्ष्मण आणि गीताला सांग समरला उकळलेलं पाणी द्या, हलका आहार द्या आणि दर 2 तासाने आलं घातलेला चहा द्या, गरम गरम. होत आहे. आराम करा. काळजी आहे. नरसू, ही खानावळवाली डोक्याला ताप झाली नसता, तिच्यामुळे समर आजारी पडलाय. होत आहे, पण तुझी लाडकी रागिणीच म्हणाली होती ना त्या खानाळवालीचा ताप दूर करते म्हणून. पण तिच्यामुळे आता समरला ताप आलाय. काल जागरण, आज ताप. कारखाना डुबेल अशानं. डुबणारच आहे. थँक गॉड मम्मानं फार काही नाही विचारलं. सुमी, चांगलाच ताप भरला की ग. हे बघ, जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत आराम कर. मी गीता आणि लक्ष्मणला चांगला आलं टाकून चहा करायला सांगतो. सुमे, काय झालं ग? काही एवढाही ताप नाहीये तुला? समर, अरे ताप आहे म्हणून नाही रडत ती. मग अरे अशा वेळी आपल्या मायेचं माणूस आठवत. तात्या, सुमी, आराम कर. अगं समर आहे, मी आहे, काही काळजी करू नकोस. आला माझा जबाबदार माणूस आला. बबन, इकडे ये. अरे इकडे ये. अरे इकडे ये.
हो. हा, मी काय कन्नडमय बोलतोय का तुझ्याशी? येतो होय तुम्हाला कन्नड? यांना बरं त्याला जबाबदारी बबन, जबाबदारीचं काय झालं तुला दिलेलं आहे? कंची जबाबदारी? अरे धोंड्या, परत विसरलास ना? दोंडे काय 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 काय? मामासाहेब ते गडबडी टाक नाही ते दोंडा खिशात ठेवायचंच विसरलो. बबन, तुला कशाला एवढी गडबड असते रे? अहो काय झालं माहिती आहे का ते हे काय विसरलास ना? हो, पण कसं व्हायचं तुझं? अरे एक तर समर इथं आजारी पडलाय जागरणामुळे, त्यात तू शोधून काढलेलं नाहीस जागरण का झालं म्हणून. बबन, तुला समरची काहीच काळजी नाही का रे? अरे तो तापाने फणफणलाय, आता काय करायचं आपण? आलं आलं काय आलं आलं मामासाहेब आलं. काय आलं? आलं आलं थँक्यू बरं का, थँक्यू. काय? आत्ता माझ्या देण्यात आलं काय, बघा. काय? सुरेशनं काढा प्यायला सांगितलाय, काढा. हा. तो काढा प्यायल्याशिवाय सुमीचा ताप बरा होत नाही. आता माझ्या देण्यात आहे, इसरायच्या आधी पडदेशी सांगून तर थँक्यू बरं का. बबन, अरे बबन, माझा आई जबाबदारी दिली तुला बबन. तुम्ही ही झाला तुलती ती पान. पण ह्यानी बल वाटल का? होय, अयो तापावरचा जालिम उपाय आहे. मी बारकी असल्यापासनं मला ताप, सर्दी, पडसं, खोकला काय बी झालं की तात्या मला ह्योच काढा बनवून द्यायचे. मला ह्या काढ्याची सवय आहे. पण ह्यो काढा घेतला की मला बरं बी वाटतंय. मी करू का मदत? न ग. म्हणजे ते एखाद्या माणसाला सलाईन लावल्याशिवाय बरं वाटत नाही तसं म्हण की. हा, आता ह्यो काढा पिल्यावर हे कसं खडखडीत बरं होत्यात बघाच तुम्ही. सुमी सुमी सुमी, अगं सुरेशने तुला काढा करून प्यायला सांगितलं. अरे होय, हे बघ बनवतेच. गणित होय. चला, माझी जबाबदारी पार पडली. सुरेश, हा सुरेश बोल की. बबल्या, सुमीला सांगितलंस का रे काड्याचं? सुरेश, माझ्यावर तुझा विश्वासच नाही का काय रे? अरे तसं न बरं, पर तू विसरशील म्हणून सांगितलं. कुठे आहे सुमी? हाय की इथंच, देतो तिच्याकडे, बोल. सुरेशचा फोन आहे. हा तात्या. सुमी, काढा बनवून पी बरं का. हा, तेच बनवत्या. आणि जावई बापूंना बी दे. आणि पांघरून घेऊन दोघं बी झोपा. कामाला ना त्या अर्ध्या तासात मोकळा होईल बघ ताप. हा बर तात्या, ठेवते बर का. मी नंतर करते तुम्हाला फोन. हा. गीता ताई, मी येते. हा, काढा घेतल्याशिवाय आमच्या सुमीचा ताप उतरतच नाही बघ. हा ना, भाली. हा, हे घे. आता काढा पिल्यावर एकदम खडखडीत बरा होतोयस बघ. तू पण घे ना. नाही, आधी तू मग मी. हे सुमे, तू मामीसारखे काही प्रयोग करत नाहीस ना माझ्यावर? लाजायला काय झालं आता? खरंच विचारतोय मी. पाहिलं, उग तापात बरं सुचते तुला असलं काय बी. काय चुकीचं बोललो मी? अच्छा अच्छा अच्छा, कळलं कळलं. सुमे, मी मुलासाठीचे प्रयोग नाही, तापासाठीचे प्रयोग म्हणतोय. मग ताप जाणार. पी. समर,
बाळा कसा आहेस? उतरला का ताप? होय, आता काढा पिल्यावर कसा झटका उतरतोय बघा. सुमे, कशाला फार बरं वाटतंय का? असं व्हय? मग अजून घे की जरा, बरं वाटेल तुला. सुमन, दे ग लेकराला. नाही नाही नको, हा तुझ्यासाठी आहे ग. अरे घे, म्हणजे लवकर ताप उतर. दे सुमन. होय, मी करते दुसरा. तुम्हाला बरं वाटत असेल घ्या तुम्ही, घ्या. नक्की घेऊ. आता काढा पिऊन दडपून झोपलं की झटक्यात ताप रिकामा. हा, झोपा.